नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता दरवाजात राजेश आलेला असतो आणि ईश्वरीचा आले असा आवाज ऐकल्यानंतर त्याला धक्काच बसतो आणि तो पटकन तिथून बाजूला होतो. आता ईश्वरी पटकन दरवाजा उघडते आणि दरवाजा उघडल्यानंतर तिला धक्काच बसतो, कारण समोर कोणीही तिला दिसत नाही. आता समोर बघते, आजूबाजूला येऊन बघते तर कोणी दिसत नाही. ती विचार करते की काय झालं, हे राजेश जिजू कुठे गेले असतील असा विचार तिच्या मनामध्ये येतो आणि ती आजूबाजूला सगळीकडे पाहत असते, परंतु कुठेही तिला तो दिसत नाही. म्हणून तिला धक्काच बसलेला असतो, कारण येतो येतो असं सांगून हा माणूस कुठे गेला असा विचार डोक्यात येत असतानाच ती खाली वाकून बघते तर समोर एक बुके ठेवलेला असतो. आता ती तो बुके बघते आणि म्हणते की हा बुके कोणी ठेवला असेल. म्हणून ती तो बुके उघडून बघते, म्हणजेच त्याच्यावर समोर एक कागदाची चिठ्ठी असते, त्यावर आय लव्ह यू राणी सरकार असं लिहिलेलं असतं. मग तिच्या लक्षात येतं की कदाचित हा जो बुके आहे तो अंजलीसाठी असेल. तर इथे ईश्वरी त्याला शोधत असतानाच राकेश हा एके ठिकाणी बाजूला लपून बसलेला असतो. बंगल्याच्या भिंतीच्या आड तो तिथेच लपलेला असतो, जेणेकरून ईश्वरीला तो दिसू नये म्हणून. आता ईश्वरी अगदी पुढपर्यंत येऊन बघते, परंतु तरीही तिला राकेश कुठेही दिसत नाही. म्हणून ती आता टेन्शनमध्ये आलेली असते. कुठे गेले असतील असा विचार डोक्यात येतो. राकेश मनातच विचार करतो की मला कळत नाही आहे, ही इंदोरी जिलेबी इथे माझ्या घरी काय करते आहे. हिचं ऑफिस तर सुटलं होतं, मग ऑफिस सोडल्यानंतर ही आता इथे घरी काय करते असा त्याच्या डोक्यात विचार येतो. मग तो थोडासा हळूच डोकावून पाहतो तर ईश्वरी ही तिथून निघून जात असते आणि ती दरवाजा देखील बंद करून घेते. आता राकेशच्या डोक्यामध्ये विचार येतो की नेमकं हे सगळं काय चालू आहे, ही ईश्वरी इथे काय करते आणि तेही या वेळेला, मला कळत नाही आहे असा विचार डोक्यामध्ये येत असतानाच तो म्हणतो की बघितलं पाहिजे नेमका काय मॅटर आहे तो. तेवढ्यातच आता ईश्वरीची वाट सगळेजण बघत असतात आणि राकेश येतो याचीही वाट सगळेजण बघत असतात. परंतु ईश्वरी त्यावेळेला फक्त हातामध्ये बुकेच घेऊन येते. मग अंजली विचारते की काय झालं, राजेश कुठे आहेत. तेव्हा ती म्हणते की नाही ताई, बाहेर कोणीही नव्हतं, फक्त हा बुके ठेवला होता. तेव्हा मग ती म्हणते की बुके बघू दे मला, आणि त्यावर आय लव्ह यू राणी सरकार असं लिहिलेलं असतं. तर तेवढ्यातच काहीही प्रश्न डोक्यात यायच्या आतच पटकन राकेश हा अंजलीला फोन लावतो आणि म्हणतो की हॅलो राणी सरकार, बुके मिळाला का. तेव्हा मग ती म्हणते की हो बुके मिळाला आहे, परंतु तुम्ही कुठे आहात, तुमची सगळेजण वाट बघतायत जेवणासाठी, कुठे गेलात तुम्ही. तेव्हा तो म्हणतो की अगं हो, मी आलोच होतो, मी येतच होतो, परंतु एक अर्जंट काम आलं माझं आणि म्हणूनच मला त्या अर्जंट कामासाठी पटकन निघावं लागलं, येता आलं नाही. तेव्हा ती म्हणते की काय अर्जंट काम आलं, पण तुम्ही तर मला बोलला होतात ना की मी येणार आहे म्हणून. असं बोलत बोलत ती तिच्या रूमच्या दिशेने निघून जाते. त्यावेळेला इथे वल्लरी म्हणते की नेमकं काय यांचं, म्हणजे जेव्हा बघावं तेव्हा यांचं अर्जंट कामच असतं आणि वकिलांना काही एवढं काम नसतं. माझ्या बघण्यात खूप वकील आहेत, परंतु इतके ते बिझी नसतात. मग यांचं काय एवढं, दरवेळेला बघावं तर हे बिझीच असतात आणि यांना यायलाच जमत नाही. त्यावेळेला वल्लरीला मामा रोखत म्हणतो की जरा तोंड बंद ठेवशील का तुझं, गप्प बस. त्यावेळेला मग आता अर्णवलाही टेन्शन आलेलं असतं. आजी म्हणते की काय ना वल्लरी, जावई बापूंना खूप काम असतं म्हणून त्यामुळे ते तसे करतात. वल्लरी, आणि तू त्यांच्याबद्दल विचार नाही केलास ना तरी चालेल, जेव जेव तू जेवायला घे असं म्हणून आजी तिला टोमणा मारते. त्यावेळेला वल्लरी म्हणते की हो मी जेवतेच आहे आजी, आई, काय ना मला फक्त वाटलं म्हणून मी बोलून दाखवलं. प्रत्येक वेळेला त्या अंजलीला सांगतात आणि हे येतच नाही, यांच्याबद्दल ना मला जरा काहीतरी वेगळंच वाटतं. त्यावेळेला मला काय आहे असंही ती बोलून दाखवते आणि मामा तिला शांत करत म्हणतो की तू जेव बघू आता. आणि हे सगळं अर्णवच्या मनातही चालूच असतं. अर्णव विचार करत असतो की हो मलाही आता डाऊट यायला लागला आहे, म्हणजे प्रत्येक वेळेला जिजू काम आहे असं बोलून टाळाटाळ करत असतात, त्यांना इथे यायचं नसतं की नेमका काय कारण असतं, मलाही काही कळत नाही आहे. आय नीड टू फाइंड आउट द रिझन, नेमकं ते असे का वागतायत. आत्ताही जर त्यांना यायचं नव्हतंच ना, मग त्यांनी अगोदर का ताईला कॉलवर सांगितलं की मी जेवणासाठी येतोय. शिवाय त्याने बुकेही दरवाजात ठेवला होता. मग जर यायचंच नव्हतं आणि हे काम होतं हे अगोदर कळलं नव्हतं का, अचानक ऐनवेळेला असं कोणतं काम आलं असेल समोर, मलाही बघितलं पाहिजे हे नेमकं काय चालू आहे असं म्हणून अर्णवच्या डोक्यात तेच विचार सुरू असतात. ईश्वरीला ते कळतं की अर्णव कसला तरी विचार करत आहे. ती त्याच्याकडे बघते आणि त्याला जेवण वाढू लागते.
इकडे लावण्या नुसतं आजीला इम्प्रेस करण्यासाठी तिला ताट वाढण्याचं वगैरे सगळं काही सांगत असते. मग आता इथे अंजली ही तिच्या रूममध्ये येते आणि म्हणते की काय हो तुमचं, म्हणजे तुमचं प्रत्येक वेळेला असंच असतं. आजही तुम्ही मला सांगितलेलात की मी येणार आहे, अगदी दरवाजापर्यंत तुम्ही येणार असं वाटलं आणि तुम्ही परत निघून गेलात. खरंच मला नाही आवडत हे सगळं. असं कितवर चालणार आहे हो? म्हणजे तुम्ही असे का वागता? आत्ताही सगळेजण तुमची वाट बघत होते माहिती आहे. मी सगळ्यांना सांगितलं होतं की तुम्ही जेवणासाठी येत आहे, परंतु तुम्ही आला नाहीत. मला सांगा ना, हे असं काय आहे? आणि असं तुमचं कोणतं अर्जंट काम आलं होतं, त्यामुळे तुम्हाला जायला लागलं? तेव्हा मग तो म्हणतो की हो, खरंच मला राग येतोय राणी सरकार, मला चुकलं आहे. मला मला सांग, बुके मिळाला आहे? तेव्हा ती म्हणते की हो, बुके मिळाला आहे, परंतु देणारच जागेवर नाही आहे, तर काय करणार मी? तेव्हा मग तो म्हणतो की हो, अगं माझं कामच तसं आहे, त्याला तरी काय करणार आहे मी? मला माहिती आहे तुला माझ्यावर रागवण्याचा, ओरडण्याचा, चिडण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. त्यामुळे तुला जेवढं हवं तेवढं तू माझ्यावर रागावू शकतेस. कळलंय? तुला हवं तेवढं बोल तू मला. काहीच हरकत नाही. आता माझं कामच तसं आहे, तर त्याला मी तरी काय करणार आहे? मग ती म्हणते की नाही, मला तुमच्यावर रागवायचं किंवा भांडायचं नाही आहे तुमच्याशी. मग तो म्हणतो की मग नक्की आज माझं आता हे काम झालं ना, मी नक्की येईन, कळलं? तेव्हा मग ती म्हणते की लावण्य आणि ईश्वरी त्यांच्या समोर मी तोंडावर पडले माहिती आहे. आता त्यांना काय बोलू मला खरंच काही कळलं नाही. तेव्हा मग तो म्हणतो की बरं ठीक आहे, मी संध्याकाळी येतो आहे, रात्रीच्या जेवणाला असेल ते असतील ना तेव्हाही? तेव्हा मग ती म्हणते की नाही, लावण्य असेल ती इथेच राहते आहे आणि ईश्वरी ती तिच्या घरी निघून गेलेली असेल. तेव्हा मग तो म्हणतो की नक्की हे सगळं काय आहे? ती म्हणते की मी आत्ता तुम्हाला काहीही सांगणार नाही आहे फोनवर. तुम्ही असे माझ्यासमोर इथे बसलात ना आल्यावर, तेव्हाच मी तुम्हाला सगळं काही सांगेन. मग त्यावर तो म्हणतो की बरं ठीक आहे, चालेल. मग रात्रीचं जेवण फिक्स. रात्री मी नक्की येतो आहे. पक्का प्रॉमिस, असं तो आता तिला बोलून दाखवतो. त्यावेळेला मग ती म्हणते की नक्की या रात्री. आम्ही सगळेजण तुमची वाट बघतो आहे. असं म्हणून आता तो हो, हो राणी सरकार, नक्कीच येणार मी. असं म्हणून आता तिची मनधरणी करत फोन ठेवून देतो आणि तीही जराशी नाराजच असते. त्यावेळेला राकेश विचार करतो की चला, म्हणजे रात्रीचं घरी जाऊ शकतो, रात्री लाईन क्लिअर आहे. तेव्हा फोन ठेवल्यानंतर अंजलीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि ती तिथे तशीच अस्वस्थ अशी बसून राहिलेली असते आणि राजेश आला नाही म्हणून तिला खूप वाईट वाटत असतं. त्यावेळेला आता ती स्वतःचे डोळे पुसत असते. तेवढ्यातच अर्णव हा आलेला असतो. जेवण वगैरे झाल्यानंतर अर्णव येतो आणि तिला विचारतो की काय झालं आहे, जेजू काय बोलले? तेव्हा मग ती म्हणते की अरे काय नाही, काय ना, कोल्हापूरला ज्या बसमध्ये बसणार होते ना, ती बसच आली नाही आहे अरे, म्हणून हा सगळा प्रॉब्लेम झाला आहे. बस लेट झाली ना, म्हणून हे सगळं झालं आहे. तेव्हा मग तो म्हणतो की ताई, मला माहिती आहे हे सगळं तू उगाच बोलते आहेस ना, आणि जर असंच काही रिझन असतं ना, तर मी स्वतः जिजूंसाठी चार्टर्ड प्लेन पाठवली असती. तेव्हा ती म्हणते की काय अर्णव, काय बोलतोस तू, चार्टर्ड प्लेन? तेव्हा मग तो म्हणतो की हो, चार्टर्ड प्लेन. जर मला माहीत असतं की जिजू येणार नाही आहेत आणि माझ्या ताईच्या डोळ्यामध्ये इतकं पाणी येणार असेल, तर मग मी ते सगळं नक्कीच केलं असतं. मी त्यांना नक्कीच प्लेन पाठवली असते, कारण माझ्या बहिणीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं हे मला बघवत नाही आणि तिला अशा त्रासामध्ये मला तरी बघितलेलं आवडत नाही, म्हणून मला हे सगळं वाटते. त्यावेळेला मग आता त्यावेळेला मग अंजलीला वाईट वाटत असतं. आपल्या भावाला इतकी काळजी आहे पाहून तिला खरंच खूप बरं वाटतं आणि ती अर्णवच्या खांद्यावर डोकं ठेवते. तेव्हा तो म्हणतो की ताई, मला माहिती आहे ना, मला काहीही दुसरं म्हणजे काही दुसऱ्या गोष्टी पटत नाहीत, परंतु तुझ्या डोळ्यात पाणी आणणं हे मला अजिबात आवडत नाही आणि तुझ्या डोळ्यात पाणी न आणण्यासाठी मी वाटेल ते करू शकतो. जग इकडचं तिकडे करू शकतो, परंतु तुझ्या डोळ्यात मला पाणी आलेलं आवडणार नाही. यू नो ना, असं तो तिला बोलतो. त्यावेळेला मग तीही असं बोलते आणि बिचारी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इथे ईश्वरीच्या बाबतीत लावण्या पुन्हा चिडचिड करते आणि म्हणते की ही ईश्वरी मिडल क्लास, प्रत्येक वेळेला आपलं नुसतं पुढे पुढे करायचं असतं, प्रत्येक गोष्टीच नुसती मध्ये 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 करण्याचा प्रयत्न करते. मला इतकं इरिटेट होतं ना तिच्यामुळे, असं वाटतं की तिला भरपूर बोलावं, तिचा सगळा इन्सल्ट करावा, परंतु मला त्या ओल्ड लेडीमुळे आणि अर्णवमुळे गप्प बसावं लागतंय. तेव्हा मग त्यावर वल्लरी म्हणते की हो, असंच करायला पाहिजे तुला, तुला शांतच बसायला पाहिजे. त्या दिवशी बघितलंस ना तू काय झालं ते, अर्णवने कशी तिची बाजू घेतली ते. आता मात्र तुला सगळं शांत डोकं ठेवून काम करायला हवं आहे बरं का. मग लावण्या म्हणते की ईश्वरी जर इथे राहत नसती ना, तर इतका इन्सल्ट केला असता ना मी तिचा, मला तर ती इथे अजिबात आवडत नाही आहे.
खरंच काहीतरी करून या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत. त्याच वेळेला वल्लरी म्हणते की हे बघ, तू ना तुझं डोकं शांत ठेव. तुला नक्कीच काहीतरी आयडिया सुचतील आणि असं काहीतरी केलं पाहिजे ना, की ईश्वरीला कायमचं त्याने घरातून हाकलून दिलं पाहिजे किंवा तिच्या बाबतीत त्याच्या मनात राग निर्माण झाला पाहिजे. लावण्य म्हणते की तेच तर होत नाही आहे ना मग. प्रत्येक वेळेला तो तिचीच बाजू घेत फिरत असतो. म्हणजे किती काही झालं तरीही तो त्या मिडल क्लास ईश्वरीचीच बाजू घेतोय. त्यावेळेला लावण्य म्हणते की एक काम कर, आपल्याला आता असं काहीतरी केलं पाहिजे, अशी गोष्ट मोठी केली पाहिजे ना, जेणेकरून त्या ईश्वरीच्या बाबतीतलं जे काही सगळ्यांचं मत आहे ना, ते पूर्ण बदलून गेलं पाहिजे आणि तिचा राग सगळ्यांना आला पाहिजे. मग आता त्यावर लगेच लावण्य बोलते की वाव मामी, यू आर अ ब्रिलियंट. कशी काय आयडिया सुचते तुम्हाला? नक्की काय करायचं आहे म्हणजे? म्हणजे खरंच मला तर वाटतंय तुमचं हे डोकं सगळं जे काही चालतंय ते पाहून, की मलाही आता ना या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. मलाही या गोष्टीत विचार करत राहिलं पाहिजे आणि त्या मिडल क्लास ईश्वरीला आपण घराच्या बाहेर काढलं पाहिजे. आणि वल्लरी म्हणते की एक काम करूया आपण. आता ईश्वरीच्या बाबतीत तो काहीतरी करेल, पण केव्हा? तुला माहिती आहे सात्विकाताईची आठवणी त्याच्यासाठी किती प्रिय आहेत. मग ती विचारते की त्याचं काय करायचं आहे? तेव्हा वल्लरी म्हणते की एक काम होऊ शकतं. सात्विकाताईंचा आपण काहीतरी गोष्टीला हानी पोचवल्यानंतर त्याला नक्कीच त्रास होणार आणि तो नक्कीच त्या ईश्वरीला घराबाहेर काढणार. मग आपण एक काम करूया, सात्विकाताईंच्या फोटोबद्दल काहीतरी करूया, जेणेकरून आता अर्णवला राग येईल आणि तो ईश्वरीला कायमचं घराबाहेर काढेल. त्यावर आता वल्लरी आणि लावण्य स्वप्न रंगवायला लागतात आणि म्हणतात की हो, अगदी बरोबर आहे. म्हणजे ना, हे जे काही तुझं वागणं आहे ना, हे जे काही तुझं डोकं चालतंय ना, ते अगदी मस्त चालतंय बरं का. आणि असाच विचार करायला हवायस तू. दॅट इज दॅट असं म्हणून आता त्या दोघीजणीही खुश होत असतात. आता ईश्वरी ही आजीचे पाय चिपून देत असते, तेव्हा आजी म्हणते की अगं बस गं, तुला मी इथे फक्त केअरटेकर म्हणून ठेवलं आहे, तू तर ना इथे माझी सेवाच करायला लागली आहेस. ती म्हणते की आजी करून घ्या सेवा. आजी म्हणते ना तुम्हाला, मग करून घ्या सेवा, असं म्हणून ती हसते. तेवढ्यातच लावण्य आलेली असते. आता लावण्य आल्याबरोबर आजी म्हणते की काय गं लावण्य, काय झालं? तेव्हा मग लावण्य म्हणते की आजी, माझ्या डोक्यातनं एक आयडिया आहे. ARला त्याची मॉम अगदी जवळची आहे ना, मग आपण त्यांच्यासाठी काहीतरी करावं, म्हणजेच ARला सरप्राईज द्यावं असं मला वाटतंय. तेव्हा आजी विचारते की कोणतं सरप्राईज? नेमकं काय करायचं आहे? त्यावेळेला आता इथे ती म्हणते की काय ना, आपण ना इफेक्टने काय करू शकतो, तर अशा गोष्टी उभ्या करू शकतो, म्हणजेच त्यांच्या व्हिडिओ बनवू शकतो आणि त्यांच्या फोटोजवरनं एक व्हिडिओ देखील होऊ शकतो. तेव्हा आजी म्हणते की अगं, परंतु तिचे सगळे फोटो आहेत ते अर्णव घेऊन गेला आहे आणि जर ते त्यालाच विचारले तर मग सरप्राईज काय राहणार आहे त्याच्यामध्ये? तेव्हा मग ती म्हणते की एखादा फोटो असेल ना, तोही चालेल. मग आपण त्या फोटोच्या माध्यमातून अर्णवबरोबर त्या बोलतायत आंटी असंही आपण क्रिएट करू शकतो. त्यावेळेला लगेच ईश्वरी म्हणते की वा, आपल्याला असंही करता येतं? तेव्हा मग ती म्हणते की हो, टेक्नॉलॉजीमुळे काहीही शक्य आहे. आजी म्हणते की खरंच असं केलंच ना तर खूप बरं होईल अगं, अर्णवलाही खूप बरं वाटेल आणि ना या सगळ्या गोष्टींना काय करावं लागेल, तेव्हा मग एक फोटो लागणार, असं सगळेजण बोलत असतात. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की त्या दिवशी श्राद्धाच्या दिवशी त्यांचा जो फोटो ठेवला होता ना, तो फोटो भेटला तरी एकदम बढिया काम होऊन जाईल. तेव्हा मग आता लावण्याला वल्लरी म्हणते की अगं, आमच्या यांच्याकडे तो फोटो असेल कदाचित, चल आपण घेऊया, कामाला लागूया. मग ती म्हणते की त्या फोटोसाठी मी छान चंदनाचा हारही मागवते. आणि ईश्वरी म्हणते की चालेल, मी त्या फोटोसमोर दिवा लावते. मग आता आजी खूपच खुश होते आणि म्हणते की लावण्य, खरंच तुला खूप छान आयडिया सुचली आहे. अगं, या सगळ्या गोष्टीच म्हणजेच तर संस्कार असतात ना आपले. ठीक आहे, करा करा असं म्हणून ती त्यांना जायला सांगते आणि ईश्वरी पण दिवा आणण्यासाठी म्हणून तिथे निघून जाते. आता फोटो लावल्यानंतर तिथे चंदनाचा हार वगैरे घातलेला असतो आणि लावण्य मुद्दामच पुढे पुढे करत त्या सगळ्या गोष्टी आता करत असते. त्याच वेळेला ती आता ईश्वरीला म्हणते की ईश्वरी, हे बघ, हा फोटो आहे ना, हा इथे चंदनाचा हार लावला आहे. त्याच वेळेला आता ईश्वरी ही दिव्याचं ताट आणते आणि तिथे जाऊन ठेवत असते. आणि वल्लरी बघत असते की कधीही एकदा दिवा ठेवते आणि कधी हा हार पेट घेतोय, असंच त्यांचं म्हणणं असतं आणि म्हणूनच त्यांचं लक्ष हे पूर्णपणे ईश्वरी काय करते याच्यावर असतं. आता वल्लरी ही सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवून असते
आणि मुद्दामच लावण्या फोटोकडे बघत म्हणते की मला ना नेहमी या सात्विका आंटीच्या फोटोकडे बघून वाटतं की आमचं ना काहीतरी कनेक्शन नक्कीच आहे. आम्ही खरंच एकमेकांशी कनेक्टेड आहोत असं वाटत राहतं. असं नाटक ती मुद्दाम करते आणि ईश्वरी पुढे येते आणि त्या फोटोसमोर फक्त हात जोडते आणि मनातून फक्त बोलत असते. त्यावेळेला आता वल्लरीचं काम करायचं असतं म्हणून वल्लरी पटकन आजीबरोबर गप्पा मारण्यासाठी येते आणि म्हणत असते की आई, म्हणजे या सगळ्या गोष्टी अशा घडतात आपल्याला माहीतही नव्हतं ना. तेव्हा आजीही कौतुकाने तिच्याशी त्याच गोष्टींवर बोलत असते आणि म्हणते की हो गं, खरंच नवलच वाटतंय मला या गोष्टींचं. आणि त्याचबरोबर इथे आता ईश्वरीला लावण्या सांगते की एक काम करशील, हा फोटो जरा खाली वाटतोय ना, तर तो फोटो जरा सेट करशील का ईश्वरी. तेव्हा ती हो असं म्हणते आणि मागच्या साईडने जाऊन तो फोटो व्यवस्थित असा सेट करून ठेवत असते आणि मागून हार वगैरे लावत असते. त्याच वेळेला आता समोर दिवा असतो. आता त्या दिव्याच्या साह्याने तिला तो तो चंदनाचा हार हा पेटवायचा असतो. म्हणूनच आता ती दिवा पुढे नेते आणि तो हार त्या दिव्यावर ठेवते आणि पटकन तिथून बाजूला जाते आणि आजीबरोबर आणि वल्लरीबरोबर पुन्हा गप्पा मारू लागते. आणि जेव्हा आग जोरात लागते त्याच वेळेला ईश्वरी घाबरते आणि पटकन लावण्या मागे बघून म्हणते की ओ माय गॉड, आग आग लागली आहे असं म्हणून आता सगळेजण घाबरायला लागतात आणि ईश्वरी आणि बाकीचे सगळेही तिकडे बघत असतात. आणि आग लागल्यामुळे सगळ्यांना इथे फार मोठा धक्का बसलेला असतो. आग कशी लागली, काय झालं असं म्हणून सगळे ओरडायला लागतात. ईश्वरी तू काय केलंस असं लावण्य बोलत असते. तर इकडे सुप्रिया ही चालत चालत जाता जाता तिच्या हातून दुधाचं जे गरम पातेल असतं तेच खाली पडतं आणि त्यातलं सगळं दूध हे खाली सांडतं. आता जोरात टोपाचा आवाज आल्याबरोबर नम्रता धावत येते आणि म्हणते की आई, अगं काय झालं. तेव्हा मग ती म्हणते की अगं नम्रता, माझ्या हातून हे दुधाचं पातेलं खाली पडलं. अगं मला असं वाटलं की ईश्वरी ना घाबरली आहे आणि तिने मला जोरात संकटात कुठलं तरी आई अशी हाक मारली आणि म्हणूनच माझं लक्ष विचलित झालं आणि माझ्या हातातला हा तोप खाली पडला. तेव्हा मग आता नम्रता म्हणते की आई शांत हो, असं काही झालं नसेल. ती म्हणते की नाही गं, मला खरंच खूप भीती वाटते. असं वाटतंय की ईश्वरी ना मला आवाज देत आहे. नक्कीच ती कोणत्या तरी संकटात सापडलेली आहे. तेव्हा आता नम्रता म्हणते की अगं असं कधी कधी होतं ना, आपल्याला वाटतं, आपल्याला भास होत असतात, परंतु तसं काहीच झालेलं नसतं. तू एक काम कर, तू इथे आरामात बस. ती म्हणते की तू ईश्वरीला फोन लाव बघू. नम्रता म्हणते की नको आई, अगं आता फोन नको लावायला. आता इशू कामामध्ये असेल आणि मग उगीचच इथला विचार करत बसेल ती. त्यामुळे आता नको, आपण नंतर वाटलंच तिच्याशी बोलूया. ती म्हणते की आई तू इथे बस बघू, मी इथलं सगळं दूध पुसून घेते आणि तुझ्यासाठी पटकनी कॉफी बनवते. बस तू इथे आरामामध्ये. तेव्हा मात्र इथे सुप्रियाच्या मनामध्ये टेन्शन हे चालूच असतं. कारण काय झालं असेल, ईश्वरी कुठल्या संकटात तर नसेल ना सापडली. कारण मला असं काही जाणवत नाही नेहमी, परंतु आजच हे कसं काय झालं असा विचार सुप्रियाच्या मनामध्ये तिथे यायला लागतो आणि म्हणून ती घाबरलेली असते आणि तिकडेच त्याच गोष्टींचा विचार करत आता ती बसलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी येते आणि फोटोवरती पूर्णपणे पाणी घालते आणि पाणी शिंपडून तिने ती आग तर थांबवलेली असते, परंतु सात्विकाचा जो फोटो असतो तो पूर्णपणे त्यामध्ये जळालेला असतो. आता सगळेजण रडत बसलेले असतात. आजीला त्याचा खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता आजी म्हणते की काय केलंस हे तू सगळं, काय झालं. तेव्हा मग आता लगेच लावण्य म्हणायला लागते की ईश्वरी काय केलंस तू, अगं तुला फक्त व्यवस्थित हार बघायला सांगितलेला, तू हे काय केलं आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की अगं तुला कळतं आहे का, आमच्या सात्विकताईंचा फोटो जाळला आहेस तू, मला सांग हे सगळं तू मुद्दाम केलं आहेस ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही 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 मामी, मी खरंच मुद्दाम नाही केले हो. मग लावण्य म्हणते की हे कसं झालं, मग तुला नीट लक्ष देऊन काम करता येत नव्हतं का. त्यावेळेला ती म्हणते की खरंच माझ्याकडून चुकून झालं, मी असं काहीही मुद्दाम केलेलं नाही आहे, माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज, असं ती त्यांना रिक्वेस्ट करत असते. त्यावेळेला आजी म्हणते की ईश्वरी अगं काय केलंस तू, मला खरंच तुझ्याबद्दल खूप भरोसा वाटायचा, पण आता हे सगळं काय केलंस तू. अगं माझ्या मुलीचा फोटो मी समोर माझ्या जळताना पाहिले. माझी मुलगी ही पहिल्यांदा गेली देवाघरी, परंतु त्याचंच दुःख त्याचं मला आजही झालेलं आहे. तोच त्रास मला आत्ताही होतो आहे. समोर माझ्या मुलीचा जळताना फोटो पाहून मला त्याचं खूप वाईट वाटतं आहे. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की आजी प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मी असं काही मुद्दाम केलेलं नाही आहे. प्लीज ओ, तुम्हाला दुःख वाटावं किंवा तुम्हाला दुःखात टाकावं असं माझी काही इच्छा नव्हती. तेव्हा लावण्य म्हणते की मग तुझ्याकडून हे सगळं कसं काय झालं, तू हे सगळं कसं काय केलंस आणि का झालं तुझ्याकडून हे सगळं. तेव्हा आजी म्हणते की हे बघ, आज ना ईश्वरी तू खूप मोठा धक्का दिला आहेस आम्हा सगळ्यांना, खूप त्रास दिला आहेस. खरंच माझी मुलगी गेल्याचा पहिल्यांदा त्रास झाला तेवढाच त्रास मला आज होतो आहे.
परंतु तू हे जे काही वागलीस ना नाही, त्याला अजिबात माफ करता येणार नाही. अर्णव बोलतो ना ते अगदी बरोबर बोलतो. तुझं प्रत्येक काम करताना कुठल्याही कामात व्यवस्थित लक्ष नसतं. कुठलंही काम तू नीट करू शकत नाहीस असं बोलतो ते बरोबर. असं म्हणून आता आजी पुन्हा एकदा तिला बोलायला लागते. ईश्वरी म्हणत असते की प्लीज आजी, माझ्यावर विश्वास ठेवा. असं काही नाही आहे. प्लीज माझ्या बाबतीत काहीही चुकीचं वाटून घेऊ नका. तेव्हा आता आजी म्हणते की नाही नाही ईश्वरी, अगं आमची सात्विका आमच्यातून गेली, परंतु तिच्या फोटो आणि बाकीच्या या सगळ्या गोष्टी या आमच्या आठवणी आहेत, परंतु याच आठवणी पुन्हा एकदा पुसल्यासारख्या झाल्यात. मला खरंच याचं खूप वाईट वाटतंय. असं आता आजी तिला बोलायला लागते. त्यावेळेला ईश्वरीला खूप त्रास होत असतो, कारण सगळेजण तिला बोलावत असतात. लावण्या, वल्लरी सगळेजण तिला खूप बोलतात. परंतु त्यावेळेला ईश्वरीला आता सगळ्यांना हात जोडूनही खूप त्रास झालेला असतो, कारण कोणीही ऐकायला तयार नसतं. ईश्वरीला काय करू आणि काय नाही असं झालेलं असतं. त्यामुळे तिला या सगळ्याचं खूप वाईट वाटत असतं आणि म्हणूनच तिच्या डोळ्यातलं अगदी रडून रडून पाणी देखील चुकून गेलेलं असतं. लावण्या सारखी विचारत असते की तू का केलंस हे सगळं? मुद्दाम केलंस ना आम्हाला त्रास देण्यासाठी? असं सगळं वल्लरी देखील तिला विचारत असते. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरीकडे बघतच आता तो चिडलेला असतो. आता सुरुवातीला अर्णव हा आपल्या आईचा फोटो बघतो आणि फोटो बघितल्यानंतर तो ईश्वरीकडे बघायला लागतो, कारण सगळ्यांनी आकांतांडव करून सांगितलेलंच असतं की ईश्वरीमुळे फोटो जळालेला आहे. आणि त्यामुळे आता फोटो जळाल्यानंतर ईश्वरी ही रागाने घाबरलेली असते आणि अर्णव पुढे काय बोलेल याची तिला भीती वाटत असते. त्यामुळे आता जेव्हा अर्णव हा पुढे तिच्यापर्यंत चालत येतो, तेव्हा तो म्हणतो की फोटो कशामुळे जळलाय? मला सांग, फोटोसमोर दिवा तू आणून ठेवला होतास का? त्यावेळेला आता ईश्वरी घाबरतच हो असं म्हणते. लावण्य म्हणते की यार, अरे हिनेच जाळलाय तो फोटो, हिच्यामुळेच ना हे सगळं झालेलं आहे. आणि फोटोसमोर दिवा लावला आणि हिचं लक्ष कसं काही नव्हतं, आणि हिला सांगितलेलं फक्त फोटोजवळचा हार सेट कर. हार वगैरे व्यवस्थित करायला गेली आणि हिने हार कसा काय पेटवला मलाच कळलं नाही. ते सगळं हिने का केलं ते. त्यावेळेला आता लावण्य म्हणायला लागते की मला तर वाटतंय हे ना सगळं या ईश्वरीने मुद्दामच केले, हा फोटो हिने मुद्दामच जाळलाय. मग असं ती बोलल्यानंतर लगेच अर्णव बोलायला लागतो की मग तू तिथे काय करत होतीस? जर मिस इंदोरने तिथे दिवा आणून ठेवला होता आणि ती हार नीट करत होती, बरोबर? मग तू तिथे काय करत होतीस? तुझं लक्ष कुठे होतं? असं पटकन तो तिला विचारतो. आता अर्णवने हा प्रश्न विचारल्याबरोबर लगेच आता वल्लरीच्या आणि लावण्याच्या तोंडावर 12 वाजलेले असतात. आता लावण्याला काय बोलू काय नाही हे काही सुचत नाही, कारण अर्णवने थेट तिला पूर्णपणे कचाट्यातच पकडलेलं असतं आणि हे सगळं कशामुळे झालं, का झालं असा प्रश्नच तिला विचारलेला असतो. त्यामुळे आता लावण्यावर अर्णवचा पूर्ण संशय असतो आणि हे सगळं ईश्वरी बघते. आणि हे बघितल्यानंतर आता ईश्वरीच्या थोडं तरी लक्षात येतं की नक्की हे सगळं कशामुळे घडलेलं असणार. कारण लावण्याने मला सांगितलं होतं की तू एक काम कर, तू हार सेट कर, आणि मग त्याच वेळेला समोर लावण्याच होती. मग या सगळ्या गोष्टींमध्ये हे सगळं काय झालं? लावण्य ही समोर असताना हाराने पेट घेतलाच कसा? या सगळ्या गोष्टी आता ईश्वरीच्या डोक्यामध्ये यायला लागतात आणि त्या गोष्टी डोक्यात आल्यानंतर ईश्वरी आता विचार करू लागते की नेमकं हे सगळं काय चालू आहे. आता या सगळ्या गोष्टींचा ईश्वरीने जर अर्णवसमोर उलगडा केला की लावण्य मॅडमच समोर होती आणि हार मी मागून सेट करत होते, तेव्हा मग नेमकं काय घडेल? अर्णवला हे सगळं लावण्याने केलेलं समजेल का? हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.